उपासनेच्या सत्राने करतो. आणि उपासनेचं सत्र आहे सर्वात महत्त्वाचं सत्र आहे, लक्षात घ्यायचं सेशन उपासनेचा. कारण सगळं आपण जे काही प्रयत्न करतोय ते मुळात कशासाठी, तर आपल्याला आपलं आणि आपल्या ईश्वराचं देवाचं म्हणजे काय नातं आहे हे समजून घेण्यासाठी. हे लक्षात ठेवायचं ऑलवेज, बिकॉज वी वॉन्ट टू बी हॅपी, राईट. आपल्याला कोणाला दुःख नकोय, हो की नाही, कोणाला सॅडनेस नकोय. आणि काय होतं की इतक्या गोष्टी घडत असतात काहीतरी की कधी सॅडनेस कधी हॅपीनेस, कधी सॅडनेस कधी हॅपीनेस. आणि जसं जसं माणूस मोठा होत जातो ना तसं त्याला काय जाम कळत नाही की अरे चाललंय काय, आणि फुल कन्फ्यूज होऊन जातो. त्यामुळे लहानपणापासून जर आपण थोडासा हा उपासनेचा भाग आपला सांभाळला ना आणि थोडी प्रॅक्टिस केली नाही आणि थोडा प्रयत्न केला, जसे तुम्ही सर्व करताय छान पद्धतीने केंद्रात येऊन, तर हे जे कन्फ्युजन जे पुढे वाढत 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 जातं ते नक्की कमी होऊ शकतं. आणि मग त्यांनी आपल्याला खूप छान वाटतं. आपल्याला मनामध्ये एक आंतरिक विश्वास निर्माण होतो, एक शक्ती निर्माण होते, आणि आपण नक्की उत्तम पद्धतीने आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते करू शकतो. आज पुढे हाच कर्तव्य कर्माला धरून एक सुंदर श्लोक पण येणार आहे आणि त्या श्लोकावरती स्वाध्याय पण सर्वांना ऐकायला मिळेलच. तर आपण उपासना सत्र जे सुरू करतो तर आपण त्याच्यामध्ये ना काय बघत आहोत, तर त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअली अष्टांग योग बघत आहोत बरं का. तर मी त्याच्यासाठी छोटंसं प्रेझेंटेशन तयार केलंय, तर मी ते शेअर करतो आणि तुम्ही बघा तुम्हाला ते कसं वाटतं बरं का. आता आय कॅन अंडरस्टँड, म्हणजे इट इज नॉट इझी. आपण जेव्हा जेव्हा उपासना म्हणतो तेव्हा तितकं सगळं सोपं नसतं. कारण काहीतरी म्हणायला सांगा, कुठेतरी जायला सांगा, कुठला तरी डोंगर चढायला सांगा, कुठली यात्रा करायला सांगा, असं सगळं असताना ना इझी असतं, सोपं वाटतं. पण वेन इट कम्स टू शांत बसा असं म्हटलं की अरे बापरे जाम गोंधळ उडतो की शांत बसा आणि करा, तर करा काय नक्की हेच कळत नाही. पण हेच आपल्याला हळूहळू हळू समजून घ्यायचंय. तर त्याच्यामध्ये आपण आज थोडासा भाग जो काय बघणार आहोत, तर अष्टांग योगाचे 8 अंग आपण बघत आलोत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने हळूहळूच बघतोय. जसं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, 8 लिम्स. त्याच्यात आपल्याला काही गोष्टी रिकॉल होतील, काही गोष्टी कदाचित रिकॉल व्हायच्या नाही, आणि विच इज फाईन. नाही झालं तरी हरकत नाही, थोडा थोडा आपण अभ्यास परत परत करतो तसं समजून घेतच असतो. तर आता यातलं आपण आसन बघतोय बरं का. तर सगळ्यांना वाटेल की अरे आसन म्हणजे काय, तुम्ही आम्हाला किती वेळा दाखवलंय, आम्हाला आईबाबांनी पण दाखवलंय, स्वामींचं पण आम्ही बघितलंय, जे स्वामींकडे आलेत लहानपणी किंवा ज्यांनी स्वामींना बघितलंय किंवा स्वामींचे व्हिडिओ बघितलेत, त्याच्यामध्ये ध्यानाचे व्हिडिओ असेल तर कसे बसतात हे सगळं बघितलंय. पण आता असं जरी आपण फिजिकल शरीराचं आसन जरी बघितलं तरी आज आपण थोडंसं काय बघणार आहोत, मनाचं आसन. हे गेले काही केंद्र बघतच आहोत बरं का. तर ह्याच्यामध्ये तुम्ही गंमत बघा बरं का. इथे काय चित्र दिसतंय सर्वांना, राईट. तर त्या चित्रामध्ये इफ यू सी त्याच्यामध्ये 2 मडकी ठेवली आहेत. एक मडका आहे तुम्हाला दिसेल ते अतिशय स्टिल वॉटर आहे, त्याच्यामध्ये पाणी हलतच नाहीये, आणि दुसरं मडकं आहे त्याच्यामधलं पाणी हलतंय. तर गंमत कशी असते, हे मडकं म्हणजे जणू काही आपली बॉडी आहे आणि ते पाणी म्हणजे त्या बॉडीमध्ये असलेलं माइंड आहे. आता जर आपली बॉडी स्थिर असेल तर त्यामधलं पाणी पण स्थिर राहतं. पण आपली बॉडी जर स्थिर नसेल आणि सारखी हलत असेल, जशी कंटाळून हलते, काहीतरी खासते म्हणून हलते, कधी विचार आला म्हणून हलते, मध्येच कोणी आपल्याला हाक मारली म्हणून हलते, अनेक गोष्टींमुळे बॉडी हलते, तर आतलं पाणी पण हलायला लागतं. आणि असं जर पाणी हलत राहिलं म्हणजेच मन हलत राहिलं तर आपल्याला जी उपासना करायची आहे शांत बसून, म्हणजे शरीराला स्थिर करून आणि मनाला स्थिर करून, ती होणं जवळजवळ अशक्यच आहे. मग आता हे मनाचं स्थैर्य आणि मनाचं आसन म्हणजे तरी नक्की काय चालतंय. तर इथे तुम्ही स्वामींचा जर फोटो बघितला तर ते परफेक्ट आसन दाखवलेलं आहे स्वामींनी, त्या फोटोमध्ये घातलेलं आहे, ज्याला सहज आसन असं म्हटलंय. आणि शरीराचं आसन कसं असलं पाहिजे, दोन्ही हात पोटाच्या जवळ आहेत, पायावरती पाय आहेत, बरोबर घोटा जो आहे तो उजव्या पायाचा घोटा, डाव्या पायाचा घोटा आणि टाच त्याच्यामध्ये असलेल्या खळगीमध्ये बसलाय, पाठीचा कणा कसा सरळ आहे, आपले दोन्ही एल्बोज जे आहेत म्हणजे स्वामींचे दोन्ही एल्बोज शरीराच्या जवळ आहेत. हे सगळं आपण बघितलं, हे झालं शरीराचं आसन बरं का. पण आता गंमत बघा, नुसतं शरीराचं आसन घातलं म्हणून त्या शरीरामधलं पाणी म्हणजेच मन पण स्थिर राहील असं मनाच्या बाबतीत काय सांगता येत नाही. एखाद्या वेळेस माठ म्हणजेच ते मडकं जर ठेवलं आणि त्याला कोणी डिवचलं नाही तर त्यातलं पाणी हलणार नाही एवढं आपल्याला नक्की माहिती आहे, आणि ते हळूहळू सेटल होईल, त्याच्यावरती वेगवेगळे तरंग निर्माण होणार नाहीत. पण मनाचं तसं नाहीये.
मनामध्ये अनंत गोष्टी इकडे तिकडे फिरत असतात. मग उपासनेचं मुख्य आपलं आसनाचं स्थैर्य, आसन स्थैर्य ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? आपल्याला शांत बसायचं, शरीर अजिबात हलवायचं नाही. कारण शरीर एकदा सरळ ठेवलं की नंतर मनामध्ये जर वेगवेगळे विचार यायला लागले तर असं वाटतं की हाताने जरा इकडे खासतंय तिकडे खाजवावं. खूप वेळा डोळे उघडले नाहीत, शेजारचं नक्की ध्यान करतोय का नाही करत आहे बघायला पाहिजे. मग मोठी बहीण काय करतेय, मग ती पण का मलाच शांत बसवलंय आणि ती आपली पाहिजे तशी इकडे तिकडे फिरतीये, असे आपल्या मनामध्ये विचार येतात, नक्की येतात. पण मग आपण असं हळूच इकडे तिकडे बघत असतो. पण असं करायचं नाही, कारण हे विचार प्रथम मनामध्ये येतात आणि मग मन काय करतं, आपल्या शरीराकडनं ती गोष्ट करून घेण्याच्या मागे धावतं. आणि मग असं वाटतं की डोळेच उघड, अरे बघ तरी, अरे दरवाजावर कोणतरी असेल, अरे खाली मित्र हाक मारत असेल, अरे खेळायला आले असतील, असं सगळी गडबड सुरू होते. मग आपला मुख्य ऑब्जेक्टिव्ह काय आहे? आपल्याला प्रयत्न करायचा आहे की छान जागेवरती, स्वच्छ जागेवरती, व्यवस्थित शांत जागेवरती बसायचं. आपल्याला आसन जे शिकवलंय तसं छान बसायचं आणि त्याच्यानंतर मनामध्ये कुठलेही विचार येऊ न देता आपल्याला भ्रूमध्याच्या ठिकाणी आपलं सगळं लक्ष त्या ठिकाणी ठेवून मनामध्ये ओम, सोहम किंवा श्रीराम असा नाममंत्र घेऊन त्या नाममंत्राच्या भावामध्ये, म्हणजेच ईश्वर भावामध्ये, त्याच्या स्मरणामध्ये, असं आपण आत्तापुरतं म्हणूयात, आपल्याला मनाला त्या ठिकाणी स्थिर करायचं. नाउ दिस इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट, इट इज नॉट ॲट ऑल इझी. याला आसन स्थैर्य असं म्हणतात. पण काय असतं, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. त्यामुळे आपण जर प्रॅक्टिस करत राहिलो, आपण डेली थोडी थोडी प्रॅक्टिस करत राहिलो तर नक्की आपल्याला हळूहळू का होईना हे जमायला लागतं. आता या ठिकाणी तुम्ही जर गंमत बघितली तर आपला प्रयत्न कसा असला पाहिजे, रोज 1 मिनिट आपण वाढवलं पाहिजे. ओके, एकदम सगळे जे खूप लहान आहेत त्यांचं एकदम असं वाढेल का? नाही, पण 5 मिनिट्सचं बसायला हरकत नाहीये, राईट? 5 मिनिट्स डेली यू कॅन ट्राय. शांत बसायचं, मनामध्ये ओम किंवा श्रीराम हा नाममंत्र घ्यायचा, जस्ट 5 मिनिट्स ट्राय करायचं. 5 मिनिटं जर आपल्याला खूप कमी वाटली, कारण मी रोज ध्यान करते आणि मला छान वाटतं, असं जर होत असेल तर वाय नॉट ट्राय 10 मिनिट्स, मग ट्राय 15 मिनिट्स. पण एकदम आज 5 मिनिटं, उद्या अर्धा तास, अवघड आहे. मग नंतर परवा कंटाळायचे आणि नंतर महिनाभर आपण काही करणारच नाही. त्यामुळे असं नाही करायचं. सो हळूहळू आपल्या मनाला त्याची गोडी लावायची आणि करता करता असं शक्य होतं. आता इथे जर आपण बघितलं तर सी ट्राय टू अंडरस्टँड आपल्या मनाचं नेचर काय आहे. ओके, मनामध्ये किती गोष्टी आहेत बघा बरं का. सगळे थॉट्स असतात, राईट? त्याच्यामध्ये थॉट्स म्हणजे काय हो, विचार. त्याच्यानंतर त्याला डिझायर्स, राईट? मला काहीतरी पाहिजे, अशा गोष्टी असतात, त्याला म्हटलं जातं वृत्ती. त्याच्यानंतर त्याच्यावरती संस्कार असतात की संध्याकाळी आल्यानंतर आम्ही शुभंकरोती म्हणतो, देवापुढे दिवा लावतो, हात जोडून नमस्कार करतो. हा एक छान संस्कार आहे आणि त्याचा आपल्याच मनावरती एक पवित्र संस्कार निर्माण होतो आणि त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे संस्कार होत असतात. त्याच्यानंतर मनामध्ये ना अशा काही ओढी असतात बरं का, की आत्ताच्या आत्ता मला जायचंय आणि मॅकडीमध्ये मला बर्गर खायचंय म्हणजे खायचं, बस. आईस्क्रीम, उन्हाळा आहे, आंबे, मगाशी मी आणि परी थोडं डिस्कस करत होतो आंब्यांबद्दल. तर आंबे आता खायचे म्हणजे खायचे ना, आता आंबा मिळाला नाही की झालं गेलंच, इकडे तिकडे घरदार म्हणजे विचारूच नका, असं होतं ना. त्याला म्हणतात अर्जेस. हे सगळं मनामध्ये चालू असतं बरं का. आणि नंतर मग आपण डिटर्मिन्ड असतो, आज मी ध्यान करणारच, येस, आज मी ना केंद्र अटेंड करणारच, आज स्वाध्याय मी करणारच, मला आज क्विज प्रेझेंटच करायचं. आपण त्याला काय म्हणतात, गोल, संकल्प, व्हेरी इम्पॉर्टंट. पण मग त्याचबरोबर मनामध्ये काय येतं, अरे माझं क्विज चांगलं होईल का नाही होणार, मला सांगता येईल का नाही सांगता येणार, कोणी ऐकेल का नाही ऐकणार, असं पण मनामध्ये येऊ शकतं. मग माझा स्वाध्याय नाही चांगला झाला तर काय, त्याला म्हणतात विकल्प, म्हणजे डाऊट. सो आवर माइंड इज फिल्ड विथ सो मेनी थिंग्स. ओके, तर हे आपल्या मनाचं नेचर आहे. हे थोडंसं सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. ज्या ज्या कपॅसिटीमध्ये तुम्हाला समजतंय हरकत नाहीये, पण हे सगळं आपल्या मनामधल्या गोष्टी आणि त्याची उलाढाल चालू असते. मग आता बघा बरं का गंमत, मैत्रीच्या बाबतीत काय म्हणतात, एखादी व्यक्ती ट्रिपला चालली आहे तर तिथे असं म्हणतात द मोर द मेरियर. मनाच्या बाबतीत काय म्हणतात की जितके हे मनामध्ये विचार, वृत्ती अशा पद्धतीने येत राहतील, थॉट्स येत राहतील, तर द मोर द नंबर ऑफ थॉट्स द लेस मेरियर इट इज.
कारण काय होतं मग मनामध्ये, वृत्तींची जितकी गर्दी, ओ हो हो, माय हेड इज पेनिंग, कलकलाट, काय 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 करू मी, म्हणजे सगळं घर मला चालवायला लागतं, कुठे कुठे धावायचं. घरात एखादा कार्यक्रम असेल आणि पाहुणे येणार असतील आणि कोणीतरी आपल्याला काहीतरी आणायला सांगितलं की पहिलं रिॲक्शन आपली काय असते, मी जाणार नाही, माझी सुट्टी आहे, मला निवांत बसू द्या, मला टीव्ही बघायचा आहे, हो की नाही. आता तारक मेहता का उलटा चष्मा वगैरे कोणी बघत असेल तर ते एपिसोड एका पाठोपाठ एक चालूच असतं. त्यामुळे आमच्याकडे असं खूप व्हायचं की हे नाही नाही काय बघायचं आहे, टीव्ही बघायचा आहे, अरे पण पटकन जाऊन 5 मिनिटात आण ना म्हणजे मदत होईल, नो. आणि असं सगळं मनामध्ये फ्लड ऑफ थॉट्स, राईट. मलाच का, मीच का, बहिणीला का नाही, ते मोठी आहे, ती तिकडे पाय टाकून बसली आहे, भावालाच का नाही, असं सगळं सुरू होतं. आणि मग जितकी ही गर्दी जास्त अशा विचारांची, तितकं या मुलीचं जसं चित्र आहे तसं होतं की अशा सगळे केस उभे राहतात आणि डोक्याला काय करू असं कळत नाही की अरे काय, व्हॉट इज हॅपनिंग, व्हॉट इज रॉंग विथ मी, असं वाटायला लागतं. सो नथिंग इज रॉंग विथ अस, पण दिस इज जस्ट द नेचर ऑफ द माइंड. आता हे इथे एक ना फार सुंदर चित्र आहे, तुम्हाला काय दिसतंय बघा त्याच्यामध्ये, इट्स अ जिफ इमेज, राईट. तुम्ही असं फ्लिपबुक बघितलं असेल, कदाचित कोणी आर्टिस्ट असेल तर तयार पण केलं असेल. तर हे काय होतं इथे, तर ती मांजर हळूहळू गायब होत जाते, हो की नाही. आणि ती मांजर गायब कशी होतीये, ऍक्च्युअली तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक पेजवरती वेगवेगळं 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 थोडं 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 चित्र काढलेलं आहे आणि कम्प्लीट त्या मोठ्या मांजरीपासनं शेवटी ब्लँक पेज पर्यंत जर रॅपिडली असं फिरवलं तर आपल्याला काय वाटतं, आपल्या डोळ्यांना असं वाटतं की त्याला पर्सिस्टन्स ऑफ विजन असं प्रिन्सिपल म्हणतात. आपल्या डोळ्यांना असं वाटतं की अरे हे गायब झालं. आपल्या मनाचं तसंच आहे, एव्हरी थॉट इज डिस्टिंक्ट. पण आपल्याला काय वाटतं की अरे एक ट्रेनच चालू आहे आणि ही बुलेट ट्रेनच चालली आहे की जाम झूम विचार पळत असतात. थोडं जर ऑब्झर्व केलं आपल्याला आपल्या स्वतःच्याच विचारांना तर लक्षात आलं की बाप रे, परीक्षेच्या काळात वेगळेच विचार, टीव्ही बघताना वेगळेच विचार, मित्रमैत्रिणींबरोबर अजून वेगळे विचार, हे सगळे आपल्या मनामध्ये कंटिन्युअस चालू असतात. त्यामुळे त्याला वृत्ती सातत्य असं मराठीमध्ये जरा अवघड शब्द आहे, पण इट इज पर्सिस्टन्स ऑफ थॉट्स असं त्याला म्हटलं जातं. त्यामुळे एका पाठोपाठ एक असे विचार येतात. त्यामुळे असं वाटतं की इट इज अ कंटिन्युअस ट्रेन आणि जणू काय ही विचारांची गडीत चालली आहे झुक करत आणि थांबायलाच तयार नाहीये. आता ध्यानाच्या उपासनेमध्ये फार महत्वाचे हे समजणं, कारण ही जर आपली बुलेट ट्रेन जरा स्टेशनवरती आपण हॉल्ट नाही केली तर आम्हाला जी उपासना करायची ती करताच येणार नाही. कारण शरीर तर आम्ही छान स्थिर ठेवलं, पण आतमधलं पाणी टिक इकडे तिकडे कम्प्लिटली हलायला लागलं आणि त्याचं काही केल्या ते तरंग सेटल व्हायला तयार नाही. मग हे कसं शक्य होतं, एक सिंपल प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं, गार्बेज इन गार्बेज आउट. म्हणजे काय, आता हे ऐकताना जरा विचित्र वाटू शकतं, म्हणजे जर इंग्लिश मिडियम नसेल तर विचित्र वाटू शकतं, हे काय कचरा आत आणि कचरा बाहेर म्हणजे काय चाललंय. हो कचराच आहे, मग कसला कचरा आहे, खा 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 खायचं. अरे जर 2 पोळ्यांमध्ये पोट भरलं असेल तर पुढे आता त्याच्या पुढे 5-5 6 गुलाबजाम आणि मग आंबे आणि मग आईस्क्रीम आणि मग अजून काहीतरी, आता कशाला खायचंय, नाही तर काय होणार, त्या सगळ्या पोटामध्ये डम्पिंग यार्ड केल्यासारखं होणार. त्यामुळे मॉडरेशनमध्ये आपल्याला जर उपासना करायची असेल तर आपल्याला जेवढी भूक आहे, आपलं जेवढी आपली एनर्जीची रिक्वायरमेंट आहे, आपण जेवढं एक्सरसाइज करतो, आपण जेवढी विश्रांती घेतो त्याच्या प्रमाणामध्ये आपला आहार असला पाहिजे. मोबाईल गेलेच, आता इथे तर कोणाला काही विचारायलाच नको, जे काही स्क्रोलिंग चाललेलं असतं. त्यामुळे आता वेगवेगळे ऍप्स येतात की ऑटो स्क्रोल लॉक करा. आता तर ऑटो स्क्रोल फीचर आलेले कुठेतरी इंस्टाग्राममध्ये कोणीतरी सांगितलं मला की कंटिन्युअस रील्स चालूच राहतात, युट्यूब रील्स चालूच राहतात, टीव्ही चालूच राहतो. तर अशा सगळ्या गमती होतात. मग गार्बेज इन म्हणजे काय, जर आपण वाटेल ते ह्या गोष्टी वाटेल तितक्या प्रमाणात जर सतत घेत राहिलो, कुठल्या माध्यमातून आपण घेतोय हे, तर इट इज आर 5 सेन्सेस, या सेन्स ऑर्गन्स मधनं घेत राहिलो तर नॅचरली ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या मनावरती होत राहतो. आपल्याला असं वाटतं की आमच्या मनावर याचा काही होत नाहीये, पण निश्चित परिणाम होतो. सो एनिथिंग दॅट क्रिएट्स डिस्ट्रॅक्शन इन आवर माइंड आणि टेक्स अस अवे फ्रॉम आवर साधना. आपल्याला खूप करायला सांगितले का, रोज 3 तास ध्यानच कर वगैरे असं कोणी सांगितले का, नाही. आपण काय म्हणतोय, 10 मिनिटं 15 मिनिटं, स्टार्ट विथ 5 मिनिट्स, थोडी प्रार्थना,
थोडं नामस्मरण, दॅट्स इट. पण हे सुद्धा जर आपल्याला करायला वेळ मिळत नसेल आणि आपल्याला रील्स बघायला एवढा प्रचंड वेळ आहे, टीव्ही बघायला एवढा प्रचंड वेळ आहे, तर समथिंग इज सिरियसली रॉंग गाईज. मग काय होतंय, मग वी आर टेकिंग इन अ लॉट ऑफ गार्बेज आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये काय होतंय, कंटिन्युअस ट्रेन ऑफ थॉट्स आहे आणि ती बुलेट ट्रेन काही केल्या थांबत नाही. आणि ती बुलेट ट्रेन जर थांबली नाही आणि मन थोडं स्थिर झालं नाही तर आपलं शांत बसणं काहीही केल्या होणार नाही. म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न करा, इट विल बी अ स्ट्रगल. त्यामुळे गार्बेज इन गार्बेज आउट होऊ द्यायचं. मग नक्की काय चाललंय इथे, तर मन स्थिर करणं म्हणजे नक्की काय, तर द नंबर ऑफ थॉट्स आणि द इंटेन्सिटी ऑफ थॉट्स, ह्या दोन गोष्टी ज्या असतात त्या दोन गोष्टींची संख्या म्हणजे एकाची तीव्रता आणि एकाची संख्या हे कमी करणं इज बेसिकली मन स्थिर करणं. इझी आहे. सो यू डोंट हॅव टू वरी टू मच अबाउट इट इफ यू ऍक्च्युअली अंडरस्टँड अँड डू इट राईट. सो मग आम्ही खेळायचंच नाही का, अरे बिंदास खेळा. मग आम्ही अभ्यास खूप केला तर चालेल का, खूप अभ्यास करा. मग आम्ही टीव्ही खूप पाहिला चालेल का, शक्यतो नका. मग मोबाईल खूप खेळला तर चालेल का, शक्यतो नका खेळू. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या ट्रेन ऑफ थॉट्सला ॲग्रेवेट करतील. पण जर तुमचं योग्य कर्म तुम्ही केलं तर तुमच्या मनामधली ती बुलेट ट्रेन पाहिजे तेव्हा ती फास्ट जाईल आणि पाहिजे तेव्हा ती व्यवस्थित स्टेशनमध्ये येऊन थांबेल. आणि मग ती जर थांबली तर आपल्याला छान उपासना करता येईल. त्यामुळे तुम्ही बघा, हू इज एबल टू परफॉर्म रिअली वेल, वन हू थिंक्स क्लिअरली. आणि ज्याच्या डोक्यामध्ये क्लॅरिटी नसते, ज्याच्या डोक्यामध्ये क्लटर आणि कन्फ्युजन असतं, ते लोक काहीही करत सुटू शकतात. सो इट इज ऑलवेज व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू ऑपरेट क्लिअरली, क्लीनली अँड हेड इन द राईट डायरेक्शन. याला म्हणतात मनाला स्थिर करणे, म्हणजेच वृत्तींची तीव्रता आणि संख्या कमी करणे. आणि हे सगळं कसं शक्य आहे, अरे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत पण त्या आज बघणं शक्यच नाही, नाहीतर आपलं मन इथेच अस्थिर होऊन जाईल. पण थोडक्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की वी नीड अ क्लिअर डिसिजन, वी नीड अ पर्सिस्टंट एफर्ट, वी नीड कॉन्सन्ट्रेशन, देन वी नीड टू टेक सम सपोर्ट म्हणजे मंत्राचा आधार. आणि हे सगळं घेऊन वी नीड टू बी अटेंटिव्ह, अवधान, ज्याला म्हटलेलं आहे भ्रूमध्याच्या ठिकाणी. आणि ते सगळं कशासाठी, सेन्सिंग ऑफ द सेल्फ, ईश्वर भावामध्ये राहण्यासाठी. नाममंत्राचं स्मरण चालू आहे, ते स्मरण मनामध्ये असल्यावर ओम म्हटल्यानंतर मनामध्ये, चित्तामध्ये एक पवित्र भाव निर्माण होतोय. तो भाव आम्ही भ्रूमध्याच्या ठिकाणी मनाला स्थिर करून तो भाव आम्ही चित्तामध्ये धारण करत आहोत, ज्यालाच धारणा असं म्हटलेलं आहे. आणि असं करता करता इतर कुठल्याही आमच्या विचारांच्या बुलेट ट्रेन्सला सगळ्यांना स्टेशनमध्ये पार्क केलेले, कोणी धावायचं नाही यावेळेस. चुप म्हणजे चुप, फक्त नामस्मरण, मनामध्ये नाममंत्र, ईश्वर भाव, तो ईश्वर भावावरती आमचं पूर्ण लक्ष त्या ठिकाणी एकवटलं आहे. आणि आता आम्ही पूर्ण चित्त त्या ठिकाणी स्थिर केलं आहे. कशाच्या मदतीने, बुद्धीच्या मदतीने. आणि असं करता करता आम्ही 5 मिनिट्स 10 मिनिट्स शांत बसतो आणि पुढे आमचा प्रवास मग चालू होतो. तर अशी आपली मुख्य उपासना आहे. आणि त्यातला हा छोटासा मनाचं स्थैर्य कसं आपल्याला प्राप्त करता येईल ह्याचा हा भाग होता. पुढे अनेक गोष्टी आहेत. आता इथनं आपण आपल्या उपासनेकडे जाऊया आणि सर्वांनी ताड बसायचं. आपण 3 वेळा गायत्री मंत्र म्हणणार आहोत. 3 वेळा गायत्री मंत्र झाल्यावरती 3दा आपण दीर्घ ओंकार करणार आहोत. ओंकार आपापल्या ठिकाणी म्हणायचा, दीर्घ श्वास घ्यायचा आणि एका श्वासात जेवढा ओंकार म्हणता येईल तेवढा म्हणायचा. उरलेला मनामध्ये ओंकार कंप्लीट करायचा. आणि त्यानंतर आपण जी आता ध्यानाची प्रक्रिया सांगितली तसं ओंकार ध्यान, मनामध्ये ओम, श्वास घेताना ओम, श्वास सोडताना ओम असा नाममंत्र श्वासावरती बसून आपण अगदी 1 मिनिटं शांत बसणार आहोत, ध्यान करणार आहोत. आणि त्यानंतर मग आपण पुढे थोडंसं नामस्मरणाकडे जाऊया. ठीक आहे. तर आता
माझ्याबरोबरच आपापल्या ठिकाणी सर्वांनी साधना करायची आहे. आपण त्रिपदा गायत्री मंत्र म्हणजेच गायत्री मंत्राने सुरुवात करूया. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तीन वेळा आपण दीर्घ ओंकार करूया. दीर्घ श्वास घ्यायचा. हरि ओम हरि ओम हरि ओम. एकदा दीर्घ ओंकार म्हणूयात सर्वजण. दीर्घ श्वास घ्या.
आता आपण थोडंसं नामस्मरण करूया. अक्षर माझ्या मागे नाम म्हणजे ओम रामकृष्ण हरी. 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 हरि ओम. छान.